आम्ही केलं म्हणजे लोकांचं कार्ट आणि स्वतःचं बाळू. पाथरीला सईद खान चालते, जिंतूरला टिका खान चालते, गंगाखेडला अल्ताफ चालते जिल्हा परिषद मेंबर. पण त्यांनी गेलं तर सती सावित्रीचं रूप. चर्चा चालू होती, इतके देऊ तितके देऊ. यांना काय मंथली चालू आहे रिचार्ज. मला असं वाटतंय शिवसेनेच्या विचाराशी जोडल्या गेलेला एका मराठी मुसलमानाला केलं त्याचा आम्ही अभिमान बाळगतो. नाट्यगृहाचा विषय बघा, तुम्ही पेंटिंग पडलेला आहे, मग बाकी तर खूप गोष्टी पेंटिंग आहेत. त्या नाट्यगृहासाठी निधी आणणं होईना. स्वतः निवडून याच मुस्लिमांनी त्याची स्वतःची 5 नाहीत अख्खी 15 ते 20 एकर जमीन तिथं मिश्रा महाराजाचं शिवपुराण घेतलं. त्या बिचाऱ्याने विचार केला का की मी एक मुसलमान आहे, मी शिवपुराणला जागा देईल? तुम्ही अगोदर तुमच्या भागातून तुमचा जिल्हा परिषद मेंबर निवडून नाही आणू शकले आणि मग तुम्ही काय गोष्टी करता खान साहेब जनाब याच्या त्याच्या. सुरेश भुमरे यांनी असा आरोप केलाय, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी, की जनाब उद्धव ठाकरे, जनाब संजय जाधव आणि जनाब राहुल पाटील यांनी सिद्ध केले म्हणे की त्यांना हिंदुत्वाशी काय देणं घेणं नाही. त्यांनी मुस्लिम महापौर बसवला. आता याच्याकडे कसं बघता तुम्ही? बघायचं काय, मला सर्वप्रथम परभणीकरांचे आभार मानायचे की त्यांनी परभणी महापालिकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, मशाल या चिन्हाला भरघोस मताने निवडून देऊन परभणीचा महापौर आणि उपमहापौर संयुक्तमध्ये काँग्रेस पक्षाला आम्हाला जे मतदान करून सत्ता मिळवून दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी परभणीकरांचे आभार मानल, एक नगरसेवक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून. राहिला प्रश्न, आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला जनाब, मला त्या जिल्हा प्रमुखाला एकच विचारायचं आहे की तुम्ही ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आहेत का परभणी शहराचे आहेत? अगोदर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा, अभ्यास करा, जबाबदारी बळखा. आपली जबाबदारी काय आहे, आपण काय बोलायलोत, काय वागायलोत. फक्त आपल्या TRP वाढवायसाठी किंवा सतत कॅमेऱ्या पुढे यायसाठी मरमर काय एवढी, कशासाठी आणि कोणासाठी? कालच्या महापालिकेच्या निवडीबद्दल त्यांना बोलायचा काय अधिकार आहे? हा प्रश्न विचारायला शहर जिल्हा अध्यक्ष जबाबदारीने कुठं काही कमी पडतात का पक्ष कमी पडायलाय का? यांना काय मंथली चालू आहे रिचार्ज? मला असं वाटतंय काल जे इलेक्शन झालं त्याच्यासाठी जनाब म्हणले, उद्धव साहेबाला म्हणले, कशासाठी? जातीचा काय विषय? मुस्लिम केल्याबद्दल यांच्या पोटात एवढी पोटतिडकी का? आता मी बोलायचंच म्हणल्यावर छोटा प्रश्न आहे माझा त्या जिल्हा प्रमुखाला. जिंतूरला नगराध्यक्ष कमळाचा झाला, तो प्रताप देशमुख झाले. ते माझे मित्रच आहेत, जुने सहकारी आहेत, कॉलेज पासूनचे मित्र परिवारातले. उपाध्यक्ष कोण झाला मला काय माहित नाही बा. परभणी करायला माहित असेल तर बघा बाबा. तो झाले टिका पठाण म्हणून आमचा क्रिकेटचा मित्र आहे, क्रिकेट खेळत होतो जेव्हा मी कॉलेजला होतो त्यावेळेस पासून आहे, तोही मुस्लिमच आहे. पण भुमरेला बहुतेक त्याचं आडनाव माहित नाही असं मला जाणवतंय. का तो वेगळ्या पद्धतीचा आहे हे मी भुमरे साहेबाला विचारायसाठी तुमच्या माध्यमातून आज मीडिया समोर विचारतो की तुम्हाला तिथं मुस्लिम चालतो जिंतूरला, पालकमंत्री महोदयाच्या स्वतः विधानसभा मतदारसंघात, आणि परभणीत महापौर मुस्लिमचा झाला की एवढं पोट पिळून आलं? किती दोन समाजात तेढ निर्माण करावं, कशासाठी जातीवाद तयार करावं हे तर विचार करावं. अहो मी तर अभिमानाने सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुंबईला जे जमलं नाही ते परभणीकरांनी जगात, जसे जर्मनी भारतात परभणी असल्या कारणास्तव परभणीचा महापौर शिवसेनेच्या विचाराशी जोडल्या गेलेला एका मराठी मुसलमानाला केलं त्याचा आम्ही अभिमान बाळगतो. जो पक्षाचा व्हीप आला, आमच्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मान्य केला, परभणीच्या सगळ्या महापालिकेच्या सन्माननीय सदस्यांनी मान्य केला, एका विचाराने, एका निर्णयाने. फक्त आमचा आदेश असतो पक्षाचा, तो आम्ही सर्वांनी मान्य केला. त्यामध्ये मी सुद्धा, माझ्या मंडळीची जी निवडून आलेली होती माझी मिसेस, तिने सुद्धा मागणी केली ती महापौर पदाची, कारण माझी 5वी टर्म होती म्हणून. आणि परभणीच्या मतदाराचा विचार करून
सर्वसामान्याचा विचार करून कुठेही जातीभेद नसताना असं दाखवण्यासाठी म्हणा किंवा पक्षाने जो निर्णय घेतला आम्ही सर्वांनी मान्य केला. आणि कालच्या निवडीबद्दल परभणीकरांची निश्चित आम्हाला तरी कुठं नाराजी जाणवली नाही. हो, त्यांनी दुसरा असा एक आरोप केला म्हणे की ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला परभणींनी मान्यता दिली त्याच परभणीत मुस्लिम महापौर करून उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवले की म्हणे आता उद्धव सेना ही जनाब सेना झाली, त्यांना हिंदुत्वाशी काय देणं घेणं नाही. त्यांनी मुस्लिम महापौर केला म्हणून त्यांनी असा वक्तव्य केले. मला त्या प्रश्नाचं उत्तर असं द्यायचंय की बाळासाहेबाच्या विचाराची जी शिवसेना होती तीच आज पण आम्ही बघतोय आणि काम करतोय. माझ्यासारख्या सर्वसामान्य मागासवर्गीयाच्या मुलाला सुद्धा मी 96 पासून पक्षात काम करतो. त्या बाळासाहेबाच्याच विचारांशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. कार्यकर्ते होतो, पदाधिकारी झालोत, लोकप्रतिनिधी झालोत. मला जिल्हा प्रमुखाला एवढंच सांगायचंय की बाळासाहेबाच्या विचाराशीच असणारा पक्षाचा प्रत्येक जातीचा माणूस पक्षामध्ये काम करतोय. त्याचं सन्मान करायची बाळासाहेबाची ताकद होती. आज तीच ताकद या शिवसेनेमध्ये आहे. जिल्हा प्रमुखाला आवर्जून सांगतो, महाराष्ट्रामध्ये शिवसेना भवन जे उभं राहिले ना ते एका मुस्लिमच्या जागेवरच उभं राहिलेलं आहे. त्याचं नाव होतं साबीर शेख म्हणून. तो शिवसेनेचा मंत्री होता. बाळासाहेबाचे विचार किंवा पक्षाचे ध्येय धोरण जातीला विरोध नाहीये, माणसाला विरोध आहे. जो देशाशी गद्दारी करल तो त्यांचा विरोधक, असं आमच्या पक्षाचे ध्येय धोरण आहे. मग तो कोणत्याही समाजाचा असो, निव्वळ मुस्लिमालाच नाही. आम्ही मुस्लिमाला जातीवाद का म्हणावं? शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम बांधव होते, किल्लेदार होते. आम्ही हिंदुत्व मानणार, पण ते एका विचाराशी. देशाशी गद्दारी करणारा, महाराष्ट्राशी गद्दारी करणारा, मग तो कोणी असो, भाऊ जरी असला तर तो चूकच म्हणावं लागेल ना. जात थोडीच वाईट आहे. सुखादुःखात आता मला त्याला एकच सांगायचंय, परभणीमध्ये खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली शिवपुराण झालं. याच मुस्लिमांनी त्याची स्वतःची 5 नाही तर अख्खी 15 ते 20 एकर जमीन पीक असलेली नांगरून मोडून साफ करून स्वच्छ करून तिथं मिश्रा महाराजाचं शिवपुराण घेतलं. त्या बिचाऱ्याने विचार केला का की मी एक मुसलमान आहे, मी शिवपुराणला जागा देईल? मग अशा विचार करणाऱ्या माणसाशी आम्ही कशाला जात बघाव? आम्ही काम करणाऱ्याला आणि काम करून घेणाऱ्याला जबाबदारी पक्षाने दिली, ती आम्ही मान्य केली. आता पालकमंत्र्यापेक्षा मी तर पालकमंत्र्याला माझा किंवा पक्षाला विचारायचंय की गंगाखेडमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबाच्या विचारापासून, त्यांच्या घराण्यापासून ज्यावेळेस पक्ष खूप छोट्या स्वरूपात होता, आमच्या करंगळीला धरून आणल्यासारखंच म्हणावं लागेल शिवसेनेच्या. कारण बाळासाहेबाच्या काळात बाळासाहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस भाजप एक लहान भावाचं काम करून असं महाराष्ट्रात वावरायचे. गंगाखेड विधानसभेमध्ये 15 ते 20 वर्षापासून मी बघतो, 2000 पासून तर मी नगरसेवक आहे. त्यावेळेस सुद्धा आमचे एक सहकारी जुने मित्र श्रीनिवास मुंडे साहेब असतील, रामप्रभू मुंडे साहेब असतील, ज्यांनी नगराध्यक्ष म्हणा, नगरसेवक म्हणा, जिल्हा परिषद सदस्य म्हणा, सभापती म्हणा, अशा पदावर काम केलं. यांच्या हेवे द्याव्यामुळं, यांच्या घातपातामुळं यांनी एका खऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय करून एका मुस्लिमाला तिकीट दिलं आणि त्याला निवडून आणलं. त्यावेळेस याची कुठं होते? त्यांच्या डोळ्यात माती गेलती. त्यावेळेस तो कोण होता? त्याचं नाव अल्ताफ आहे. जिल्हा परिषद मेंबर झाले ते. मला करण्याबद्दल काही दुःख नाही, पण त्यावेळेस यांना यांची जात नाही दिसली. आम्ही एखाद्याला महापौर केलं की यांना मिरची लागली. यांना मिरची लागतच राहणार, कारण सर्वसामान्य आमच्यासारख्या सगळ्या कुटुंबातल्या न जातीपात करणाऱ्या पक्षाला परभणीकरांनी मान सन्मानाने महापौरपदी बसवलंय ना. आता यांचा पोट पिळून आलंय. यांना आता इथून पुढचे इलेक्शन यांना घरी बसायचे. त्यामुळे याच्यामध्ये असल्या कारणास्तव यांना विकासाचा मुद्दा काही नाही, कामाचा मुद्दा नाही, समाजाच्या हितासाठी कुठलाही मुद्दा न बघता फक्त जातीचं तेढ निर्माण करणाऱ्यासाठी हे चालू आहे षडयंत्र. एवढंच मी बोलत. भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षांचे सुद्धा व्हीप आले. त्या पक्षाच्या याच्यामध्ये भाजपच्या उमेदवारीमध्ये आमचे सहकारी सन्माननीय मुकिंद खिल्लारे यांच्या मंडळी
जो की गटनेता आहे, त्यांच्या मंडळींनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज ठेवला आणि आमचे दुसरे सहकारी म्हणजे महापालिकेचे सन्माननीय सदस्य प्रभाग क्रमांक 6चे नईम यांच्या मंडळींनी फॉर्म ठेवला. मला असं वाटतंय तर त्यांच्या सुद्धा पक्षाचा व्हीप आला. मग मला म्हणायचंय जिल्हा प्रमुखाला ग्रामीणच्या की तुम्हाला मत भाजपचे सगळे गेले कसे, मग त्याला 26 पडले उपमहापौरच्या. ते चालतंय. कोणत्या पक्षाचे होते? तो एनसीपीचा होता, अजितदादा गटाच्या उपमहापौर पदासाठी. तर त्याला भाजपने सगळे मतं दिले, ते चालले. तेव्हा कुठं भुमरे साहेबाच्या डोळ्यात माती गेली का त्यांना दुसरं काही रिचार्ज झालं त्याच्यासाठी? पण मला एवढाच प्रश्न करायचा आहे, आम्ही केलं म्हणजे लोकांचं कार्ट आणि स्वतःचं बाळू, ही कुठंतरी पद्धत थांबवावी, बंद करावी. तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही एक विचार करायला पाहिजे, एक बोलायला पाहिजे. आता मी बोलतो तुम्हाला की महापालिकेसाठी पालकमंत्री महोदयांनी या जिल्ह्यासाठी एखादं तरी विजनचं काम करावं, पक्षाने काम करावं. आज 2 वर्ष झालं भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण आहे आणि देशात पण आहे. आज एवढे सणासुदीचा दिवस आहे, इलेक्शनचे पिरियड झाले, सगळे झाले, कचऱ्याची परभणीची बखाल अवस्था आहे. जी कोणती एजन्सी असेल, जे कोणते काही काम असेल, कमिशनर असेल, प्रशासन असेल, ती काय जबाबदारी पाळायलेत? आज प्रशासन आहे 2 ते 5 वर्ष झालं. 22ला आमचा कार्यकाळ संपला. 19ला स्वच्छतेचं टेंडर निघालं, स्वच्छतेचं काम चालू झालं. आज त्या गुत्तेदाराचे थकीत बिल जवळजवळ माझ्या माहितीनुसार 9 ते 10 कोटी आहे. परभणीकरांमध्ये फक्त काय आता भाजपचं कोणी सत्ता नाही म्हणून तुम्ही त्याचे काही निधी देत नाहीत का? तुम्ही त्याचे काही काम करत नाहीत का? का परभणीची जनता आता तुमची नाही? मला प्रश्न एकच सत्ताधाऱ्याला करायचा आहे की तुम्ही राजकारण करा, पण जनतेचे वेटीस धरू नका ना, जनतेला मारू नका. कर्मचाऱ्याची अवस्था बघा बखाल. 5वा महिना आहे, महापालिकेच्या कर्मचाऱ्याला पगार नाही, पाणी पुरवठ्याचं बिल नाही, लाईट बिलचं बिल नाही. कुठून देणार तुम्ही? म्हणजे पालकमंत्री घोषणा केली कोरडी, फक्त कोरडी घोषणा आणि लेखी आश्वासन द्यायची वेळ आली की उठून गेले. की 2 महिन्याचा पगार, 3 महिन्याचा पगार दिली. तुम्हीच जा विचारा ना, तुम्ही मीडिया कशाला आहेत? त्याच्यासाठीच आहेत. हक्काने विचारा की कोणत्या, आणि अकाउंट चेक करा बँकेचे की तुम्ही जे आश्वासन दिलं तर ते पूर्ण केलं का. आम्हीच सगळेजण, सगळ्या पक्षाचे काही प्रमुख लोकांनी कर्मचाऱ्याला विनंती केली की बाबा आता कुठं उपोषण, आता सुरळीत चालवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने महापालिकेच्या निवडणुका झाल्या, निवडून आलेले सदस्य, आता महापौर कालच 12 तारखेला बसलेला आहे. आज सकाळी मी जेव्हा सकाळी महापालिकेत गेलो होतो तेव्हा कर्मचाऱ्याच्या काही संघटना प्रमुखाला आम्ही बोलणं झाले फोनवर की बाबा आपण येत्या 2-3 दिवसात महापौर चार्ज घेतील. कमिशनरला सुद्धा बोलणं झालंय की बाबा आता येणाऱ्या मार्चमध्ये जितकी जास्तीत जास्त वसुली करून, मग तो शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून असेल किंवा किरायाच्या असेल किंवा घरपट्टीच्या असेल, नळपट्टीचा असेल, जनतेला काही आव्हान करून आम्ही सर्वजण, सगळे प्रमुख लोक महापौरच्या अध्यक्षतेखाली, माननीय खासदार साहेबाच्या नेतृत्वाखाली, आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली निश्चित आम्ही परभणीकरांसाठी काय उपाययोजना राबवता येईल, स्वच्छतेच्या बाबतीत, पाणी पुरवठ्याच्या बाबतीत, बाकी काही विकास कामाच्या बाबतीत आम्ही निश्चित या परभणीकरांना, शहराला न्याय देण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करूत. आणि माझी एवढीच भाजपवाल्याला किंवा सत्ताधाऱ्याला म्हणणं आहे की तुम्ही परभणी शहरासाठी जितका जास्तीत जास्त निधी देताल, काम करून देताल, ती जनता तुमचे आभार मानतील आणि आम्ही तुमचे आभार मानू. पण असं सावत्र लेकरासारखं बघू नका, एवढीच माझी विनंती आणि सूचना राहील. हो, आता निधीचा प्रश्न झाला. तुम्ही राज्यात, केंद्रात वेगळी सरकार आणि परभणीत वेगळंच होते काहीतरी. आता उद्या चालून तुमचा दुजाभाव झाला, तुम्हाला रोखलं निधीसाठी, तुम्हाला फंड नाही दिला, मग कसं चालणार तुम्ही पालिका? हे आता सगळं तर भोंगळ कारभार झालेला आहे महापालिका म्हणलं. भोंगळा कारभार जरी झाला तर परभणीची जनता गप्प बसणारी नाही. जसं आज महापालिकेला आम्हाला अभिमानाने आणि गर्वाने बसवलंय, तसंच मग जिल्ह्यात येणाऱ्या लोकसभेला असेल किंवा महापालिकेला म्हणजे विधानसभेला असेल, निश्चित परभणीची जनता ही बाकीच्या सत्ताधाऱ्यांना घरी बसवल आणि महाराष्ट्र सुद्धा परभणीकरांचा
असा काम बघून महाराष्ट्रात विधानसभेत येणारी महाविकास आघाडीची सरकार आणल. खासदार विरोधी पक्षाचे, आमदार विरोधी पक्षाचे, आता नगरपालिका ही विरोधी पक्षाची, तर कुठं आता परभणीला ब्लॅकलिस्ट करते का? आता हे परभणीला कोपऱ्यात फेकून द्या फाईल, परभणीचं काहीच घेऊ नका, म्हणजे या प्रकारची वागणूक तुम्हाला वाटतं का भेटेल? कारण सगळं विरोधात आले इथं, ना शिंदे सेनेला काय भेटलं ना भाजपला काय भेटलं. होईल ना, तसं होईल, पण त्यांनी आता विचार करावा ही का अवस्था झाली, त्याच्यानुसार त्यांनी निधी द्यावा व आम्ही निधी भांडून आणणारे आमच्याजवळ लोकप्रतिनिधी आहेत, तेवढे खासदार साहेब पण आहेत आणि आमदार साहेब पण आहेत. मला खात्री आहे की हे निधीला कुठेही कमी पडेल. भाऊ ते नाट्यगृहाचा विषय झाला, किती जण पेंटिंग पडलेले ते अजून त्याला आठवडीचा निधी द्यायला तयार नाहीत. आता द्यायला नाहीत हे आम्हालाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे, पण आम्ही तर सांगणार आणि याच्याबद्दल आम्ही निश्चित कशा पद्धतीचा पाठपुरावा करायचा त्याच्यासाठी आम्ही सर्वजण सक्षम आहोत आणि आम्ही दोन्ही नेत्याच्या नेतृत्वात याच्यामध्ये लक्ष घालून काम करू. आता एवढं परभणीच्या लोकांनी मतदान टाकलंय, बट कुठं आता लोकांना असं या गोष्टी वाटून की यार आपण मतदान टाकून चूक केली. कारण एक नाट्यगृहाचा विषय बघा, तुम्ही पेंटिंग पडलेला आहे, मग बाकी तर खूप गोष्टी पेंटिंग आहेत, त्या नाट्यगृहासाठी निधी आणणं होईना इथल्या रनिंगच्या आमदार खासदारांना. त्याच्यासाठी मी तुम्हाला आवर्जून एवढंच बोलल की येणाऱ्या अधिवेशनात किंवा येणाऱ्या काळात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही विश्वासाने तो निधी आणू किंवा स्थानिकच्या महापालिका या निधीतून सुद्धा आम्ही ते काम पूर्ण करू. ती जबाबदारी आम्ही निश्चित हे सभागृह घेईल याची मी खात्री करतो. भाजपची पॉलिसी किंवा राष्ट्रवादीची पॉलिसी, त्यांना फक्त सत्ता पाहिजे. ते जातीचे समीकरण फक्त विरोधकांसाठी, म्हणजे आमच्यासारख्या निष्ठावंत पक्षाला, कार्यकर्त्याला वर न येऊ देणं, सामान्य कुटुंबातला वर न येऊ देणं, एवढंच आहे. बाकी त्यांनी केलं तर सगळं चांगलं, पण आम्ही केलं तर ते फालतू. आम्ही केलं तर जातीवाद, पण त्यांनी केलं तर सती सावित्रीचं रूप. खरे तर ते काय आहेत हे त्यांनाच आत्मचरित्र सगळं माहित आहे, पण कसं आहे, सत्ता असल्यावर काही जळतंय, वल्याचंही जळतंय आणि वाळल्याचंही जळतंय. माझं दुसरं एक म्हणणं होतं जिल्हा प्रमुखाला, तुम्हाला मशाल या चिन्हावरचा जो उमेदवार म्हणा, सन्मान्य सदस्य म्हणा, इक्बाल, ज्यावेळेस कुठं काही विषय असला हिंदुत्वाचा, सामाजिक, सर्व जाती भेदाचा, तो सर्वांना घेऊन चालणार आहे, याची मी साक्षीदार आहे. जसं की मी तुम्हाला शिवपुरांचं उदाहरण दिलं, तसं मी तुम्हाला सांगतो, या शहरामध्ये कधीच सुखादुःखामध्ये त्याचा मोठा भाऊ आमचा मित्र आहे सय्यद कादर म्हणून, तो बिचारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरत आहे गेल्या सातत्याने 10 वर्षामध्ये. तो मग कुणाच्या दवाखान्याचा असो, लग्न कार्याचा असो, अडीअडचणीचा पोलीस स्टेशनचा असो, इथलं पोलीस प्रशासन साक्षीदार आहे. जेव्हा कुठं छोट्या मोठ्या वाद झाले शहरामध्ये, हिंदू मुस्लिम असतील किंवा काही दंगे घडले, तर तो प्रामुख्याने आमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक शांतता समितीच्या बैठकीला म्हणा किंवा अडीअडचणीला वेळोवेळी म्हणा, कुठल्या लव जिहादच्या याच्या सुद्धा घटनेच्या याच्यामध्ये सुद्धा त्या बिचाऱ्यांनी मदत केली, याचा मी साक्षीदार आहे. मग तो खासदार साहेबासोबत असताना कधी वाद घडला, जातीवाद छोट्या मोठ्या गोष्टीतून, किंवा आमदार साहेबाच्या याच्यात असतील किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्याच्या याच्यात असेल, तो स्वतःहून पुढे आला आणि त्याच्या समाजाला रोखण्याचं काम, समजवण्याचं काम या सय्यद कादर यांनी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही कधी सय्यद कादर यांना मुसलमान म्हणून नाही समजलं, पण आम्ही मराठी मुसलमान म्हणून मानतो आणि प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा स्वाभिमान, अभिमान असावा. मला आहे माझ्या समाजाचा स्वाभिमान, अभिमान, का नसावं बाळगून? मी ज्या समाजात जन्मलो त्याचा मला अभिमान असावा आणि समाजासाठी केलं पाहिजे ना. त्यामुळं मी परत एकदा जिल्हा प्रमुख ग्रामीणच्या यांना सूचना व विनंती करतो. त्यांचा फेवरेट टॉपिक झालाय, त्यांनी दंड ठोकून म्हणले की म्हणे महापालिकेचा बदला आम्ही आमदार खासदार बंडूदादाकडून घेतला म्हणे, जिल्हा परिषद मध्ये आम्ही 24 सीट आणला म्हणे, तुम्हाला उभ्या आयुष्यात म्हणे एवढ्या सीट कधी निवडून आणता, तुम्ही 5 सीटावर तुमचं झाले म्हणे. नाही 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 नाही, जनतेचा कौल आम्हाला मान्य, कुठं कमी पडलो त्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू. महापालिकेचा खासदाराकडून बदला घेतला म्हणजे त्यांनी. नाही नाही नाही, बदला काय, बदल्याचा काय विषय? बदला हा विषय कुठं असतो? पर्सनल असतो. राजकारणामध्ये बदला कसा म्हणता येईल? चढ उतार आयुष्यात येत असतात. आता मला एकच म्हणायचं जिल्हा प्रमुखाला, तुम्ही जिल्हा प्रमुख म्हणून मिरवता ग्रामीणला, तर तुम्ही पिंगळीमध्ये काय केलं? पिंगळीमध्ये कोण आला?
आधी म्हणले युती झाली 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 आणि पुन्हा तुटली तुटली तुटली. म्हणजे लहान लेकराच्या घरात कसं लहान लेकर दोन लेकर खेळताना म्हणतात झालं 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 आणि तुटली तुटली. तुम्ही शिंदे गटासोबत अगोदर युती म्हणले, जिंतूरमध्ये झाली, परभणीमध्ये झाली आणि सगळीकडे तर उमेदवार दिले. तुम्ही तुमच्या पिंगळीमधल्या उमेदवाराला कितव्या नंबरवर टाकलं आणि तुम्ही पिंगळीच्या उमेदवारासाठी किती फिरले तुमच्या ग्रामीण भागात आणि किती मतं दिले? तुमच्या पिंगळीमधूनच तुमचं कमळ मायनस. तुम्हाला अधिकार आहे नैतिक त्या पदावर बसायचा? नाही, त्यांनी म्हणले मी पिंगळी गावातून भाजपला मतदान चांगलं दिले म्हणे. तुम्ही जिल्हा प्रमुख, तुम्ही सर्कल प्रमुखच राहा ना. तुम्ही कशाला जिल्हा प्रमुख म्हणून मिरवता? तुम्हाला अधिकार आहे का जिल्हा प्रमुख मिरवायचा? तुम्ही अगोदर तुमच्या भागातून तुमचा जिल्हा परिषद मेंबर निवडून नाही आणू शकले आणि मग तुम्ही काय गोष्टी करता, खान साहेब आणि जनाब याच्या त्याच्या. अरे याच्यापेक्षा तुम्ही पक्षाचं काम करा ना, पक्षाचे ध्येय धोरणं पाळा, पक्ष संघटन करा, पक्षाची बांधणी चांगली करा. तुम्हाला हा बोलायचा अधिकार नाही. तुम्हाला बोलायचा अधिकार कधी राहिला असता जर तुम्ही तुमच्या जिथून तुम्ही जन्माला आले, जिथून तुमच्या आयुष्याची सुरुवात झाली त्या सर्कलचा तुम्ही सदस्य तर निवडून आणा. आणि तुम्ही कशाला आमच्या महापालिकेबद्दल बोलता? तुम्हाला अधिकार आहे का? का तुम्हाला अधिकार दिला भाजपने का कोणत्या प्रमुख व्यक्तिगत नेत्याने दिला हे सांगा. माझं एवढंच म्हणणं आहे, भाजप असो का शिंदे सेना असो किंवा अजितदादा गटाचे पक्षाचे विषय असो, तुम्हाला भाजपला जिंतूर असल, शिंदे गटाला पाथरी असल, पाथरीला सईद खान चालते, जिंतूरला टिका खान चालते, गंगाखेडला अल्ताफ चालते जिल्हा परिषद मेंबर, पाथरीचा नगराध्यक्ष चालते, जिंतूरचा उपाध्यक्ष चालते. मग परभणीचाच महापौर काहून चालत नाही? हे काहून बाबा रंगाची अलर्जी किंवा नावाची अलर्जी किंवा आम्ही जातीवाद? अरे आम्हाला तर अभिमान आहे. मुस्लिम बांधवांनी सुद्धा काल जेव्हा महापौरपदी निवड झाली ना, हिरवा रंग न लावता, आम्ही तर कोणत्या रंगाचा तिरस्कार करत नाहीत, हिरवा असो, निळा असो का भगवा असो, देशाच्या ध्वजाप्रमाणे आम्ही तो मानणारा रंग आहे. भारत देशाचा तिरंगा सुद्धा 3 रंगाचा आहे. हे भाजपवाल्यांनी ओळखा ना. आता कुठंतरी रंगाबद्दल तेढ निर्माण करू नका जातीमध्ये, माणसामध्ये. मला अभिमान आहे, पक्षाला अभिमान आहे की मुस्लिम बांधवाचा महापौर झाल्यावर सुद्धा त्यांनी गुलाल हा भगव्या रंगाचा, लाल रंगाचा काल उधळला. आम्ही तो सार्थ अभिमान आहे. म्हणून मी म्हणतो परत एकदा भाजपवाल्याला, बस करा तुम्ही जातीचं तेढ निर्माण करणं. कामाचं करा, विकासाचं करा आणि लोकांना विचार घेऊन तुम्ही नीट सेवा करा. ज्या लोकांनी विश्वास ठेवून तुम्हाला सत्ता दिली, आम्ही मान्य करतो ना, महाराष्ट्राला कौल दिला लाडक्या बहिणीने, आम्ही मान्य करायलो. मग तुम्ही त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हिताचं बघा. कशासाठी तुम्ही परभणीवर एवढी नजर ठेवून आहेत? निधी द्या, परिवर्तन करून दाखवा. आमचं तर तुम्हाला ओपन चॅलेंज आहे की तुम्ही परभणीचा बाल्य किल्ला हटवून दाखवा, आम्ही तुम्हाला मानू. 7 जन्म जरी घेतले ना तरी या परभणीकरांचे आम्ही उपकार फेडू शकत नाहीत ना, ऋण फेडू शकत नाहीत की आमच्यासारख्या सर्वसामान्यांना या पदावर सातत्याने 30-35 वर्षापासून लोकसभा असो का विधानसभा असो, परभणीकरांचे मनामध्ये आम्हाला जागा दिली, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्यासारख्या सगळ्या प्रस्थापितांना सर्वसामान्य मतदार तुमची जागा दाखवून देणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये. बघा, खासदार साहेबाबद्दल जर त्यांना बोलायचं असल, माझं एकच जिल्हा प्रमुखाला आव्हान आहे. तुम्ही काय करा, एखादी जिल्हा परिषद गट निवडा, गण निवडा, पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषद सर्कल म्हणा किंवा महापालिकेचा एखादा प्रभाग म्हणा, या प्रभागातून या जिल्हा परिषदमधून स्वतः निवडून या आणि मग ह्या गोष्टीला बोला. आणि मला दुसरं एक सांगायचं जिल्हा प्रमुखाला की तुम्ही म्हणता ना खान बान, आम्ही असा जातीवाद करतो. परभणीची जनता ही जातीवादी नाहीये. परभणीची जनता ही कामाला आणि मानणारा वर्ग या माणसांना निवडून देते. मला सांगा, परभणीच्या जनतेने जो महापौर निवडून दिला किंवा आमच्या सहकार्याला निवडून दिलंय, प्रभाग क्रमांक 8, 4 मुस्लिम आले, त्याच्यात हिंदू राहत नाही. त्या हिंदूंनी पण मतदान केलं ना. प्रभाग क्रमांक 3, तिथं पण हिंदूंनी मुस्लिमांना निवडून दिलं ना. एका जातीवर निवडून येते माणूस, एका जातीवर राजकारण करायचं. मी तर म्हणतो फक्त यांना
मिरची जी लागली खालून ती कारण याच्यामुळे लागली, सगळ्या समाजातून सगळ्या स्तरातून आमच्या पक्षाला बहुमत दिलं आणि आमची जी महाविकास आघाडी जी होती, काँग्रेस आणि शिवसेना, ही कुठेही पैशाला न बळी पडता, कुठल्या आमिषाला न बळी पडता 2 व्यक्तीच्या नेतृत्वावर परभणीच्या जनतेचा विश्वास ठेवून एका जुटीने मतदान केलं. अरे उलटा आम्हाला अभिमान आहे, एका अपक्ष मुस्लिम नगरसेवकांनी सन्मान्य सदस्यांनी सुद्धा आमच्यासोबत पाठिंबा दिला, कुठल्याही आमिषाला न बळी पडता. चर्चा चालू होती, इतके देऊ तितके देऊ, पण कुणी भूलथापाला बळी पडला नाही आणि एका ताकदीने परभणी महापालिकेवर महापौर, उपमहापौर आणि येणाऱ्या सर्व समित्या, सगळे सभापती, सगळे जे काही पद असतील ते मला निश्चित खात्री आहे, खासदार साहेब, आमदार साहेब, सगळे दोन्ही पक्षाचे प्रमुख ही मंडळी चांगल्या व्यक्तींना चांगल्या पदावर बसून परभणीकरांची सेवा करतील आणि येणाऱ्या अडीअडचणी दूर करतील, एवढी माझी खात्री आहे.